सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा गौरव. ईडीच्या विधी अधिकारपदी नियुक्ती. PhD पदवीने वाढवला जिल्ह्याचा मान. डहाळे यांना देश सेवेची संधी. आमदार संग्राम जगताप. प्रवर्तन संचालनालय ईडीमध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विधी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण PhD पदवी संपादन केल्याबद्दल ॲडव्होकेट डॉक्टर गौरव सुनील डहाळे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने गौरव सत्कार करण्यात आला. कमी वयात हे यश संपादन करणारे डहाळे हे जिल्ह्यातील पहिले युवक ठरले असून त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. आमदार संग्राम जगताप आणि मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा रंगला होता. शहराच्या दृष्टीने मान उंचवणारा क्षण असून हा पहिल्यांदाच अहिल्यानगरला मान मिळालाय. विविध संस्था देशाच्या रक्षणासाठी कार्य करत असून ईडी ही वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये आणि आर्थिक फसवणूक व घोटाळे करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी देशात प्रवर्तन संचालनालय कार्यरत आहे. या कार्यात गौरव डहाळे यांना संधी मिळाली असून देश सेवेचे कार्य त्यांच्या हातून घडणार असल्याच्या प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केल्या. तर आपल्या शहरात ईडीमध्ये कायदेशीर अधिकारी घडतो ही बाब कौतुकास्पद आहे. गौरव डहाळे यांच्या सहकार्याने समाजाला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी याप्रसंगी दिला. तर उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे यांनी गौरव डहाळे यांच्यातील गुणवत्ता आणि जिद्दीचा उल्लेख करत उत्तम विद्यार्थी घडल्याचे समाधान व्यक्त केले. तर नगरसेवक मयूर बांगरे यांनी गौरव डहाळे यांच्याशी असलेले मैत्रीचे नाते सांगत दोघांनीही आपल्या क्षेत्रात यश मिळवल्याचा अभिमान व्यक्त केला. तर गौरव डहाळे यांच्या आईवडिलांनी व्हिडिओद्वारे भावनिक संदेश दिला. लहान भाऊ सौरभ डहाळे यांनी गौरवचे शिक्षण आणि खेळातील समर्पण अधोरेखित करत तो कुटुंबासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय. याप्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व गुरुजन व मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जगताप, श्यामशेठ देडगावकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे चेअरमन उमेश बुराडे बारामती, विशाल वेदपाठक, स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, PhD मार्गदर्शक ॲडव्होकेट समीर चव्हाण, उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे, ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत, ॲडव्होकेट अनिल सरोदे, ॲडव्होकेट आशिष पाटणकर, सूरज पालबंश, जॉन पठारे, वैभव बागुल, ॲडव्होकेट श्रेयश देवरे, ॲडव्होकेट ललित गुंदेचा, सुभाष शेठ कायगावकर, प्रकाश लोळगे, मयूर कुलथे, नगरसेवक मयूर बांगरे, ॲडव्होकेट प्रसन्न बिग्गी, अजित जगताप, राहुल टाकळकर, सुनील मंचरकर आदींसह सुवर्णकार समाज बांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित होते. एक स्केटिंगचा खेळाडू ते एक ईडी अधिकारी इथपर्यंतचा प्रवास अतिशय आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट आहे. मात्र सोनार समाजासाठी देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. अहिल्यानगर शहरात पहिल्यांदा एक ईडी अधिकारी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, काय सांगाल? नक्कीच मॅडम, माझ्या या श्रेयाचा वाटा फक्त माझ्या एकट्याचा नाही तर माझ्या आईवडिलांचा, माझे स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे सरांचा, माझे क्लासचे शिक्षक गणेशजी शिरसाट सरांचा आणि समीर चव्हाण सर जे माझे PhDचे गाईड राहिलेले आहेत, या सगळ्यांचा श्रेयाचा वाटा आहे याच्यामध्ये. आणि तेवढंच नाही तर माझ्या मित्रवर्गाचाही त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे माझा. नक्कीच नक्कीच. मित्र तर हे सोबत असलेच पाहिजे. बरं, आता जे नवीन युवा वर्ग आहे ते ईडी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ईडीच नाही तर आता CBI मध्ये किंवा अजून इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता एक ॲडव्हर्टाइजमेंट आणि नोटिफिकेशन येत आहे, ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी मिळण्याचे चान्सेस आहेत. तर त्यांनी नक्कीच ह्याच्यामध्ये अभ्यास करून, चिकाटीने अभ्यास करून ह्याच्यामध्ये यश मिळवावं ही याच इच्छा माझी. बरं, सध्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. एक ईडी अधिकारी म्हणून हा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढणार का? अगदी मॅडम, नक्कीच. ईडीचं हेच सगळ्यात मोठं काम आहे आणि ते मी निश्चितपणे पूर्णपणे पार पाडेल मॅडम. आपल्या नावातच गौरव आहे आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात एक ईडी अधिकारी झालात म्हणून मोठा आपला आज गौरव समारंभ करण्यात आलाय, काय सांगाल? खूप आनंद होतो मॅडम. सगळे समाजातले बांधव भगिनी आलेले होते. आज माझ्या आईवडिलांना आनंदित बघताना सगळ्यात मोठं वाटलं मला आणि ह्या क्षणासाठीच हे सगळं केलं होतं.
आणि त्यांना आनंदी बघून खूप खुश वाटलं मला. बरं, आईवडिलांचा विषय काढला म्हणून आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणांना काय सल्ला द्याल? म्हणून माझ्यासाठी तर एवढं एक गोष्ट सगळ्यात महत्त्वपूर्ण राहिलेली की माझ्या आईवडिलांचं राहिलेलं माझ्याच प्रति पेशन्स, आणि मी त्यांच्यासाठी एक दिवशी काहीतरी नक्कीच करून दाखवेल ह्या बाबतीत मला ते लढा करायचा होता, आणि त्यासाठी मी आज केलं आणि त्यांच्या डोळ्यात मला ते दिसलं, त्यांच्या तोंडावरती दिसलं, त्यामुळे मी खूप खुश आहे. नक्कीच. येस, धन्यवाद डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.